नमस्कार. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका असं आपल्याला वाटतं, पण ते खरं नाहीये. राजकारण लोकांच्या जगण्याशी जोडलेलं असतं. हेच समजून घेण्यासाठी आज आपण महाराष्ट्रातल्या कळवण मतदारसंघाचं विश्लेषण करणार आहोत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन इथल्या जमिनीवरच्या वास्तवातून आणि आकडेवारीतून एका चांगल्या शासनाचा आराखडा कसा बनू शकतो, चला पाहूया. हा आहे कळवण मतदारसंघ, नाशिक जिल्ह्यातला, अनुसूचित जमातींसाठी राखीव. पण ही काही फक्त नकाशावरची एक रेषा नाहीये. ही इथल्या लोकांच्या आशा आकांक्षांची, त्यांच्या रोजच्या संघर्षाची आणि त्यांच्या भविष्याची भूमी आहे. कोणतंही राजकीय विश्लेषण हे इथल्या मातीपासूनच सुरू व्हायला हवं. आपल्या या विश्लेषणामध्ये आपण 6 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. आधी कळवणची ओळख करून घेऊ, मग आकडेवारी काय सांगते ते बघू, त्यानंतर इतिहास आणि सत्तेचे स्तंभ समजून घेऊ, आणि शेवटी या सगळ्यावरून शासनासाठी एक आराखडा आणि पुढची वाटचाल कशी असावी यावर बोलू. चला तर मग थेट मुळाशी जाऊया. कळवणचा आत्मा काय आहे? इथली जमीन, लोकांचं जगणं आणि त्यांचं रोजचं वास्तव समजून घेतल्याशिवाय कोणतीही रणनीती यशस्वी होऊच शकत नाही. इथे ना एकाच नाण्याचे 2 बाजू दिसतायत. एकीकडे आहे मातीचं वचन, जिथे कांदा आणि आंब्याच्या शेतीवर लोकांचं आयुष्य अवलंबून आहे. पावरा आणि कोकणासारख्या आदिवासी समाजाला त्यांच्या संस्कृतीचा अभिमान आहे. पण दुसरीकडे आहे आकाशातून येणारा दबाव. अवकाळी पाऊस, गारपीट आणि झपाट्याने कमी होणारी भूजल पातळी यामुळे 350 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालंय. हाच इथला खरा संघर्ष आहे. आणि ह्याच संघर्षातून, याच वास्तवातून मतदारांच्या मागण्या तयार होतात. पिकांच्या नुकसानीसाठी मदत हवी आहे, पाण्याची समस्या सोडवायची आहे, तरुणांच्या हाताला काम हवंय, चांगले रस्ते आणि नियमित वीज पाहिजे, आणि आरोग्य सुविधा जवळ हव्यात. या केवळ राजकीय मागण्या नाहीत, तर हे जगण्याचे प्रश्न आहेत जे मतपेटीतून थेट सरकारचं भविष्य ठरवतात. आता हे जे जमिनीवरचं वास्तव आहे ना, तेच आपल्याला आकडेवारीतून कसं दिसतं ते बघूया. कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. ते फक्त एक स्पष्ट चित्र आपल्यासमोर ठेवतात. 2024च्या निकालाचे आकडे आपल्याला काय सांगतायत? कळवणमध्ये एकूण मतदार आहेत 2,68,757. ही फक्त एक संख्या नाही. हा आकडा आपल्याला सांगतो की मतदारसंघाची व्याप्ती किती आहे आणि प्रत्येक मतापर्यंत पोहोचण्याचं आव्हान किती मोठं आहे. आणि आता हा आकडा बघा. मतदानाची टक्केवारी तब्बल 88.8%. एवढं प्रचंड मतदान एकच गोष्ट सांगतं की इथले मतदार किती जागरूक आणि सक्रिय आहेत. त्यांच्या अपेक्षा तीव्र आहेत आणि ते मतदानातून त्या व्यक्त करत आहेत. ते गप्प बसणारे नाहीत. निकालाकडे पाहिलं तर लढत किती अटीतटीची होती हे स्पष्ट दिसतं. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली 49.94% मतं, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 46.41%. भाजपचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळे ही लढत थेट आणि अत्यंत चुरशीची झाली. आणि विजयाचा अंतर फक्त 8,432 मतं. याचा अर्थ अगदी सरळ आहे. हा मतदारसंघ एका नाजूक स्थितीत उभा आहे. इथे छोटासा बदलही निकालावर खूप मोठा परिणाम करू शकतो. म्हणजे अगदी काठावरचा विजय आहे हा. आता आजचं चित्र समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल इतिहासात. कारण मागच्या निवडणुकाचा ट्रेंड आपल्याला भविष्याची दिशा दाखवू शकतो. बघा, 1995 साली इथे भाजप होता. त्यानंतर 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा सुरू झाला. पण 2014 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय हा एक मोठा टर्निंग पॉइंट होता. यातून ग्रामीण भागातला असंतोष थेट समोर आला. 2019 मध्ये राष्ट्रवादीने जागा परत मिळवली आणि 2024 मध्ये ती टिकवली सुद्धा. पण सामना अजूनही अगदी अटीतटीचा आहे. म्हणजे या सगळ्या इतिहासातून आपल्याला 2 गोष्टी शिकायला मिळतायत. एक, CPIMच्या विरोधातील मतांमध्ये सातत्याने वाढ होती आहे, आणि दुसरं, 2014 पासून मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढली आहे. याचा अर्थ विरोधी मतं एकत्र येत आहेत आणि मतदार अधिक सक्रिय झाला आहे. आता ही सगळी माहिती, निवडणूक, इतिहास, लोकांच्या मागण्या, या सगळ्याला एका फ्रेमवर्कमध्ये बसवून बघूया. याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो, जो आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाच्या ताकदीचं आणि कमकुवतपणाचं स्पष्ट चित्र देईल. 4 आघाड्यांवर आपण ताकद मोजूया: निवडणूक, संघटना, कथानक आणि संसाधने. निवडणुकीच्या आघाडीवर सत्ताधारी पक्षाची ताकद मध्यम आहे, विजयाचं अंतर कमी आहे आणि निष्ठा बदलू शकते. संघटनात्मक ताकदी मध्यमच, यंत्रणा चांगली आहे, पण ती एकाच कुटुंबावर जास्त अवलंबून आहे. कथानकाच्या बाबतीत स्थानिक मुद्दे प्रभावी आहेत, पण राष्ट्रीय मुद्द्यांपुढे ते कधीकधी फिके पडतात. आणि संसाधनांच्या बाबतीत ताकद कमी आहे. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपण सगळं विश्लेषण केलं, निदान केलं, पण आता पुढे काय, उपाय काय? या विश्लेषणाच्या आधारावर
शासनासाठी एक ठोस आणि कृतिशील आराखडा कसा तयार करता येईल ते आता पाहूया. पुन्हा एकदा लोकांच्या समस्या पाहू. शेतीचं संकट आणि पाण्याची टंचाई या दोन्हीची तीव्रता खूप जास्त आहे, म्हणजे हाय. त्यानंतर बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांचा अभाव, ज्यांची तीव्रता मीडियम आहे. कोणताही आराखडा या 4 मुख्य स्तंभांवरच उभा राहिला पाहिजे. तर मग एक 90 दिवसांचा ठोस प्लॅन कसा असू शकतो? सुरुवात अचूक निदानाने. प्रत्येक बूथवर सर्वेक्षण करून जमिनीवरचा उमेदवार ठरवा. मग थेट संवाद साधा. गाव बैठकांमध्ये पाणी आणि पिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर स्थानिक जाहीरनामा आणि पदयात्रांनी लोकांपर्यंत पोचा. डिजिटल माध्यमांचा वापर करून लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोचवा आणि निवडणुकीच्या दिवशी मतदारांना घराबाहेर काढण्याची अचूक योजना राबवा. मग असा उमेदवार कोण असू शकतो? विचार करा. साधारण 40शीतला, स्थानिक आदिवासी समाजातला, तळागाळात काम करणारा, स्वच्छ प्रतिमेचा आणि लोकांच्या कामाबद्दल विश्वासार्हता असलेला कार्यकर्ता. असा उमेदवारच लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो. आणि आजच्या युगात संवाद म्हणजे फक्त भाषणं नाहीत, तो लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोचला पाहिजे. प्रत्येक गावात व्हॉट्सॲप ग्रुप्स, रोज छोटी पण महत्त्वाची माहिती, स्थानिक संगीतासह अस्सल इंस्टाग्राम रील्स आणि खोट्या प्रचाराला पुराव्यानिशी उत्तर. हे फक्त एका बाजूने बोलणं नाही, तर लोकांशी खरं नातं जोडणं आहे. तर या सगळ्या मंथनातून आपण कुठे येऊन पोहोचतो? या सर्व विश्लेषणाचा सार काय आहे आणि पुढे जाण्याचा मार्ग कोणता आहे? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. राजकारणातील गुंतवणुकीचा खरा परतावा सत्ता मिळवणं नाही, तर लोकांची प्रगती करणं आहे. जेव्हा लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतो, तेव्हाच राजकारण खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतं. एक विचार करा. जर शासन हे एखाद्या वचनासारखं डिझाईन केलं तर, जिथे प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक योजना ही लोकांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी असेल, तर काय होईल? भविष्य हे नाटकावर नाही, तर आकडेवारीवर आधारित एक करार असायला हवा. फक्त संवादावर नाही, तर कामावर. सत्तेसाठी नाही, तर एका उदात्त हेतूसाठी. हाच तो नवा राजकीय करार आहे, ज्याची आज आपल्या देशाला खरी गरज आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 4204 1602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश